नमस्कार. आज आहे होळी. आता होळीला पुरणपोळी करतात, तर म्हटलं चला आपण थोडीशी दाखवूया. बघा कशा छान मऊ लुसलुशीत पोळ्या होतात. हे मी 1.5 वाटी डाळ घेतली, डाळ स्वच्छ धुवून आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून एक तास 1.5 तास, म्हणजे आता माझं काय झालं, थोडं मी सगळं बाजूचं आवरेपर्यंत कुकर वगैरे लावून सगळं मग पोळ्यांकडे मळणार आहे. तर मी तास 1.5 तास भिजत ठेवली आहे. नाही ठेवलीत तरी चालते, शिजत टाकलीत तरी चालते. आणि आता मी हे शिजत टाकली आहे चुलीवरती. छान एका साईडला सगळ्यांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत, पाणीचं काम झालेलं आहे. आता मी चुलीवरती ठेवलं. फक्त चुलीवरती ठेवल्यावरती चांगलं विस्तव खाली चांगला जास्त ठेवायचा. हे आता भिजत ठेवलेलं पाणी 1.5 वाटी 1.5 कप मी डाळ घेतली ना, मग 3 कप पाणी टाकायचं त्याच्यात. डबल अर्धा कप जास्तच टाकायचं, कारण डाळ आपल्याला छान पूर्ण शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे 1.5 पट पाणी जास्त घालायचं. असं मी पहिल्यानेच तुम्हाला मोजून दाखवलं. असं 1.5 पट जास्त पाणी घातलं आणि डाळ छान शिजवून द्यायची. तुम्हाला जर ते आपण म्हणतात ना लवणी, असं ज्याची आमटी करतात, डाळीवरती पाणी राहतं त्याची, ते करायचं असेल तर अजून अर्धा कप पाणी वाढवायचं. आता बघा छान माझी डाळ शिजली, कारण चांगलं चूल धगधगत होती ना, त्यामुळे डाळ पण छान शिजली. आणि चांगलं कुकरला वगैरे हे लावण्यापेक्षा अशी चुलीवर, गावी असाल तर चुलीवर छान शिजवली तर मस्त पोळ्या पण टेस्ट येते पोळ्यांना. आता आपली डाळ शिजून झाली आहे. आता आपण 1.5 कप डाळ घेतली, मग आपण 1.5 कप गूळ घ्यायचा. तुम्हाला गोड कमी हवं असेल तर 1.25 कप घ्या. थोडं 1 कप थोडंसं वरती घ्या गूळ. आणि गूळ कसं, आधी आता डाळ आपली शिजली ना, आता ही जाळीवरती काढून ठेवायची. पाणी नितळवत मी काढून ठेवली. आणि आता हा गूळ आहे ना, हा त्याच्यामध्ये टाकायचा. म्हणजे जास्त नाही, तो गरमच असतं, त्यामुळे पटकन मेल्ट होतं, पातळ होतं गूळ. लगेच पातळ झाल्या झाल्या ती डाळ घालायची. तुम्ही असंही घालू शकता गूळ, पण त्याला आणखीन पाणी सुटतं. तर हे असंच मेल्ट झालं ना गूळ, की मग पाणी जास्त सुटत नाही, म्हणजे ओले आपलं पुरण ओलं नाही होत. म्हणून थोडंसं असं पातळ करायचं आणि त्याच्यामध्ये आपली नितळत ठेवलेली डाळ घालूया. थोडं पातळ होऊन द्या. छान पुरणाची पोळी, होळी आणि गावची होळी, गावची पुरणाची पोळी, अप्रतिम, सगळं छान असतं. खरंच गावाला ना हे सगळं चुलीजवळ बसून करायला पण मला फार आवडतं, कारण बसून वगैरे करायचं असतं, पायांना काही त्रास नाही. हां, थोडं काही कोणाकोणाला खाली बसायचा प्रॉब्लेम आहे, तर मग नाही होऊ शकत. आता आपलं गूळ पातळ झालं, त्यात आपण डाळ टाकली. डाळ पण चांगले पाणी निथळवलेलं होतं, त्यामुळे आपलं पूर्ण अगदी छान आपल्याला जसं हवं आहे तसं होतं आहे. आता हे बघा, हे छान त्याच्यानुसार पूर्ण आता गुळाचं पाणी सुकेपर्यंत हे बघा आपलं पूर्ण कसं सुकून छान झाले. अति पण सुकवायचं नाही, थोडा ओलसरपणा हवा आहे पुरणाला. आता हे आपलं झालेलं आहे. आता गरम गरमच आपण त्या जाळीमध्ये पुरण करून टाकूया, म्हणजे गरम गरम असलं की पटपट होतं. हे असं जाळीवर घेऊन गरममध्येच पुरण करायचं. आता कसं रात्री मग आम्ही होळीवर जाणार, खाली होळी लागणार. आता आपण पीठ भिजवूया मैद्याचं. गव्हाच्या पिठाच्या पण होतात. मैदा घ्यायचा, मीठ घ्यायचं, 2 चमचे तेल घ्यायचं आणि सैलसर पीठ भिजवायचं. आपण चपातीला करतो त्याच्यापेक्षा थोडा सैल.
आता ही पाण्यामध्ये मी हळद घातली आहे, कारण आपण पिठात घातली की सगळीकडे मिक्स होत नाही, म्हणून मग मी ती पाण्यात घातली आहे. आणि मग त्याच्यातून पीठ मळायचं. आपल्याला किती पाणी लागतं त्याचा अंदाज घेऊन आपण त्यात हळद घ्यायची आणि 2 चमचे तेल घ्यायचं आणि छान सैलसर पीठ मळायचं. अगदी चपाती करायला गोळा होईल असं मळायचं. छान असं मऊ पीठ मळून घ्यायचं. आता आपलं पीठ छान मळून झालं आहे. ते बाजूला ठेवून द्यायचं थोडा वेळ. हे बघा, हे असं मऊसर पीठ भिजवलं. आता हे थोडं असंच ठेवायचं आणि मग एक मैद्याचा गोळा छोटा घ्यायचा, पुरणाचा गोळा मोठा घ्यायचा आणि थोडंसं आपण थोडीशी पुरी लाटावी एवढे आपण ते लाटून घ्यायचं. मैदा छोटीशी पुरी लाटायची आणि त्याच्यामध्ये हे पुरणाचा गोळा ठेवून द्यायचा आणि छान असा त्याचं तोंड बंद करायचं असं, म्हणजे कसं सारखं पुरण लागतं असे. आणि आपली अजिबात कितीही पातळ लाटली तरी आपली पोळी फुटणार नाही अजिबात. अजून एक करून दाखवते. आता कसे आम्ही गावी आलो आहे, त्यामुळे थोडंसंच आम्ही किती 4 जण. त्यात सुनबाई अजून आली नाही, तिला सुट्टी नाही आहे. ती पर्यंत येईल. उद्या आमच्याकडे पालखी येईल तोपर्यंत येईल, त्यामुळे थोड्याशाच केल्या, जास्त केल्या नाहीत. कशी पालखी बघितली तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये. पालखी सगळ्या गावातून फिरून वगैरे आली. आता ती आमच्या दिरांचं घर दाखवलं, तिथे ती आता बसली आहे. आता हे होळी लागेल, म्हणजे होळी लावायला पालखी निघेल. होळी 12ला लागते ना, मग 10 वाजता पालखी निघते. म्हणजे तिथून दिरांच्या तिथून मुलं परत नाचत वगैरे होळीपर्यंत साणेवरती पालखी जाणार. ती पूर्ण होळीला राऊंड मारून साणेवर बसणार आणि मग तिथून ती तिथेच राहणार. मग तिथे मुलं रात्रभर होळीजवळ असतात, पालखीजवळ. ती तिथे रात्रभर राहणार आणि तिथून सानं वगैरे भरली जातात आणि त्यानंतर पालखी जी निघते आमची, ती पूर्ण आमच्या गावात फिरते म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाते. आमच्या घरी येईपर्यंत ती 10, 10:30 रात्रीचे होतात. आमच्याकडे मग शेवट होतो, शेवटी येते, तिथे थांबते. म्हणजे शेवट नाही, नंतर घरं असतात, पण आमच्याकडे यायला मग तिथे बस इतकं. याच्या पुढे नाही फिरवत, कारण मुलांना नाचवायची असते पालखी रात्री. सगळे जाणारे असतात. आता हे बघा, छान असं लाटलं, किती पातळ छान लाटली बघा. आणि कशी टम्म फुगते ती पण बघा, कारण कुठेही फुटत नाही, काही नाही. आणि अगदी चपाती लाटावी अशी इझी लाटता येते, पटकन उचलता येते. आता बघा, तुम्हाला थोडं जवळून दाखवते. नाही बघा, कशी आपली पुरणपोळी झाली आहे, बघितली. छान असे 2 भाग झाले तर जास्त करपवायला शेकवायला पण लागत नाही. दोन्ही बाजूचं बरोबर शेकतं. अजून एक मी तुम्हाला लाटली आहे, तीही शेकवून दाखवते. हे बघा, अशी आपली छान गुबगुबीत पोळी झाली. छोटासा मैद्याचा गोळा आणि मोठा पुरणाचा गोळा. आता ही टाकली. आणि लाटायला तुम्हाला सांगायला विसरली, लाटायला तांदळाचं पीठ घ्या, त्यामुळे सरसर फिरते पोळी छान. आणि पीठ राहतही नाही. मैदा कसा चिटकून राहतो ना, पीठ राहतही नाही पोळीला. आणि छान आपली घरघरीत मस्त पोळी होते. या झाल्या आपल्या पोळ्या, होळी पुरणाची पोळी. तुम्ही आता मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आम्ही मुंबईवरून आलो, नंतर
हो, पालखी आली आमची, गावोगावी गेली होती ती. तिचं आगमन बघितलं, तिला कसं नाचत वगैरे आणलं ते बघितलं. तिकडे दिरांच्या घरी आमच्या जेवण झालं, जिथे पालखीचं पालट म्हणतात त्याला होतं. तिथे जेवण वगैरे कसं झालं ते सगळं बघितलं तुम्ही. आज पुरणाची पोळी बघितली. आता आम्ही होळी कशी लागते तेही बघा. या बघा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पालखी कशी, पाचोळं म्हणून गाव आहे, ती पालखी आमच्या गावात फिरत असते आणि आमची पालखी पाचोळं गावात फिरत असते. त्या दोन्ही पालख्या बहीण भाऊ आहेत आणि ते मग वेशीवरती मिळतात आणि भेटतात. त्याचीही व्हिडिओ आहे, दोघा बहीण भावांची भेट. त्या दोघी भेटल्या की आपापल्या गावात जातात आणि मग आमची पालखी आमच्या गावात एंटर करते. असं सगळा हा आमचा घोसाळगावचा, शिमगा घोसाळगावचा पालखी सोहळा आहे. मारिले बंधवानी रेखांदा माराय माऊलीला हो.